हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार गेल्या 2 ते 3 दिवसांपर्यंत नाशिकच्या चांदवड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। आधी मान्सूनच्या पावसाने मका पीक उद्ध्वस्त झालं आणि त्यानंतर आता पावसाने उघडीप दिली। त्यानंतर शेतकऱ्यांनी कांदा पीक घेतलं, मात्र पुन्हा एकदा पाऊस सुरू झाल्यामुळे कांदा पीकही उद्ध्वस्त झालंय। शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीची अपेक्षा केलेली आहे। रात्रीपासून कालपासून झालेल्या पावसामुळे आमच्याकडे भरपूर पाणी झाला। त्याच्यामुळे कांद्याला खूप कांद्यात पाणी तुंबलं, शेतकऱ्याची खूप नुकसान झाली। पहिली आम्ही मका पण पावसामुळे आम्हाला बरोबर मकाचं पीक पण बरोबर घेता नाही आलं। दुसरी गोष्ट म्हणजे आता आम्ही कशी तरी गाईच्या पद्धतीनं कांदा लागवड केली, त्याच्यामध्ये बी या निसर्गाला साथ देत नसल्यामुळं खूप नुकसान झाली। तर शेतकऱ्यांच्या भावना आपण पाहिलेल्या आहेत। हवामान विभागाने इशारा दिला होता आणि त्यानुसार चांदवड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे। आधी सुद्धा जेव्हा जोरदार पाऊस झाला होता तेव्हा मका पीक उद्ध्वस्त झालं होतं, मात्र पावसाने उघडीप घेतली। त्यानंतर शेतकऱ्यांनी कांदा पीक घेण्याचं ठरवलं आणि त्यानुसार त्यांनी पीक घेतलं, मात्र पाऊस आला आणि पूर्ण शेतामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे। पूर्ण पिकं आता कुजून गेलेली आहेत।